वा मस्त सुगंध दरवळतो हा नारळी भाताचो. तुम्हाला अशी रेसिपी अशी करता तुम्हाला बघायची आहे का ही? चला आपण आईकडून बघून घेऊया. नारळी पौर्णिमा आहे ना, म्हणून मी आज नारळी भात करून दाखवतोय. एक वाटी मोठी एक वाटी हे घेतलंय, तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ आहेत ना चांगले धुतले आणि 15 मिनिटं मी पाण्यात ठेवले आणि आता नितळले थोडे. आता मी कुकरमध्ये झटपट भात करून दाखवतोय. त्याच्यासाठी हे तूप घातलंय. त्याच्यानंतर ही दालचिनी आणि लवंग असं फोडणीत टाकतोय. नंतर हे ड्रायफ्रूट टाकते आणि हे ढवळायचे आणि याचे ढवळून घ्यायचे. आता ना हलक्या हाताने ढवळून घ्यायचे. तुमच्याजवळ ना वेलची असली तर वेलची टाकलात तरी चालेल, कारण माझ्याकडे वेलची नव्हती. वेलची पूड घालणार आहे नंतर. आणि बासमती तांदूळ तुम्ही कुठल्या तांदळाचे केलं तरी चालेल, असं काही नाही. वाटी हे तांदूळ आहेत ना, तर 2 वाटी असं पाणी घालते, गरम पाणी आहे. थोडासा नावाक आपला मीठ घालायचा, गोड पदार्थ आहे ना म्हणून. त्याच्यानंतर पाऊण वाटी हा गूळ घेतलेला. 1 वाटी घेतला तरी चालात, ही वाटी घेतलेला आहे मापाक. आता खोबरा घालायचा. खोबरा आपला अर्धी वाटी घातलंय. आता हे दुधामध्ये ना केसर भिजत ठेवलेलं आहे, तो आता घालते. आता ह्याच्यात जायफळ, कारण गूळ घातलाय ना, मग जायफळ घालू काय. आणि वेलची पूड घालायची आणि नंतर एक शिटीच करायची कुकरची. या थोडासा ना असा तूप असा वरून घालायचा आणि कुकरची एक शिटी करायची. आता मी कुकर उघडते. तो बघा भात कसं झालं, मोकळं मोकळं. हे बघा, हे बघा. ही ना रेसिपी आहे ना नारळ भाताची, ती आपली पारंपरिक आहे. आमच्या गावात पण असो भात करतात, नारळी भात नारळी पौर्णिमे दिवशी. तुम्ही पण असं करून बघा. ह्यो भात तुम्ही गोड पदार्थ म्हणून कधी करू शकता कुठल्याही सणाला, पण नारळी पौर्णिमा आपलं आज महत्त्व आहे ना या भाताला, म्हणून मी आज केला, तुम्हाला दाखवला. जर माझ्या भाताची नारळी भाताची जर रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि आपण आता भेटूया पुढच्या रेसिपीला.